कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे तमाम राज्यातल्या कार्यकर्त्याला माहिती आहे की असं काय व्यक्ती आहे. त्यामुळे असे कोण काय बोलते त्याच्यावर आपण लक्ष द्यायला नको. आणि अशी ही हिंमत होती कशी, की लोक अशी हिंमत कशी करतात याबद्दल खरोखरच आपल्याला कायद्यामध्ये फार मोठ्या सुधारणा कराव्या लागतील आणि यांना हिंमतच होणार नाही अशा पद्धतीचा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. महायुतीचं मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये त्यांना म्हणालो होतो. तर मंत्रिमंडळाचं काय मत आहे मला माहिती नाही. आपल्याला माहिती आहे की 2 जुलै 2023ला अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीकडे महायुतीला पाठिंबा आणि आमचे नेते अजितदादांनी फार मोठ्या विचारपूर्वक निर्णय घेतला. मला वाटते देवेंद्र पवारांनी जे आता वक्तव्य केले त्याला कोणताही आधार नाही आणि आम्ही महायुतीचे घटक आहोत, महायुतीचे घटक म्हणून राहणार आहोत. आणि आज युतीच्या मार्फत आमच्या सुरेंद्र पवार या उपमुख्यमंत्री आहेत. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद 41-42 आमदार खासदार आणि एवढा सगळ्या राज्यभर कार्यकर्त्यांचा संपूर्ण विस्तार, अशा वेळेला अशी चुकीची वक्तव्य करणं ही मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही महायुतीचा घटक आहोत आणि आम्ही घटक राहणार आहोत. ज्या दिवशी ही सगळी पोटनिवडणूक होती त्या दिवशी 2029चा बारामतीचा उमेदवार कोण यावरून बऱ्याच चर्चा झाल्याचं बघायला. सुप्रियाताईंनी यावर एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की 2029ला लोकसभेला पवार विरुद्ध पवार अशी लढाई होण्याची खबरदारी घेते. मी स्वतः त्या जर तसं काय होत असेल तर मी तिथून बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याची. मी खासदार सुप्रिया यांचा मनपूर्वक आभारी आहे की अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की पवार विरुद्ध पवार अशी आता लढाई कधी होणार नाही, याचं मी स्वागत करतो. अमोल विठ्ठलेचं काय, कारण विधान परिषदेवर शासकीय संधी दिल्यानंतर ते काहीशी नाराज असल्याचं बघायला. ठीक आहे, बघा विधान परिषदला या काय प्रत्येक वेळेला 2 वेळा टर्म मिळेल. त्याला 6 वर्षाची एक वेळ टर्म अजितदादा पवारांनी दिलेली होती. अनेक इच्छुक कार्यकर्ते असतात, अनेकांचा शब्द दिलेले असतात आणि अजितदादांनी बाबा सिद्दीकी वेळा आहे त्याला शब्द दिला होता. वाटतं या निमित्ताने आमच्या पक्षाने पूर्ण केलं. 4 वर्षाच्या काय म्हणतो सातत्यानं अशा पद्धतीने घटना घडत आहेत आणि काय एकूण मानसिकता आणि काय ही घटना तर अतिशय सुदैव आहे. 65 वर्षाच्या एका नराधापांना करावं मला वाटते अशा व्यक्तींना फाशीच देण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं याच्याबद्दल कडक कायदे केले पाहिजेत. आणि अशी ही हिंमत होती कशी, की लोक अशी हिंमत कशी करतात याबद्दल खरोखरच आपल्याला कायद्यामध्ये फार मोठ्या सुधारणा कराव्या लागतील आणि यांना हिंमतच होणार नाही अशा पद्धतीचा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. कोल्हापुरात कालपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला आहे. प्रचंड विस्कळीत हा पाणी पुरवठा होताना पाहायला मिळतोय. एकीकडे आपल्या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असताना, धरणामध्ये देखील मुबलक पाणीसाठा असताना, सर्व धरणात असताना देखील अशी परिस्थिती कोल्हापूरवर ओढावी कसं पाहताय? अलीकडे मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नावर मी अद्याप काय बैठका घेतलेल्या नाही. पूर्वी पालकमंत्री होते तेव्हा मी बैठका घेतली. महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की आहे. मला वाटतं आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत राजेंद्र भारुड हे अतिशय कर्तव्य तत्पर आहे. मला वाटते त्यांना थोडा आपण अवधी देऊया. काही दिवसात निश्चितपणानं या महानगरपालिकेच्या सेवा सगळ्या सुरळीत होतील याची ती काळजी घेतली. सर, गेल्या काही दिवसापासून गोकुळच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात असल्याचं बघायला मिळते. आपल्यावर देखील गंभीर आरोप भाजपच्या सहयोगी आमदाराकडून होताना बघायला मिळतात. काय सांगाल पद्धतीने आरोप होतात? बघा, माझ्या राजकीय आणि सामाजिक 40-50 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्यामध्ये अनेक सहकारामध्ये राजकीय आता मी 6 वेळा निवडून आलेलो आहे. 30 वर्ष राज्याचा आहे. त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे तमाम राज्यातल्या कार्यकर्त्याला माहिती आहे की असं काय व्यक्ती आहे. त्यामुळे असे कोण काय बोलते त्याच्यावर आपण लक्ष द्यायला नको. गोकुळबद्दल मी तुम्हाला एकच शेवट सांगतो. गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्याविषयी गुलाम लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल. पण हसन मुश्रीफ महायुती
गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजप सोबत नको अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगलं आहे. मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो मान्य आहे आणि मी त्याचा आभारी आहे की मला त्याने रिकामं केलं. नाही, पण दुसरे एक बाब म्हणजे सतीश पाटील काल म्हणाले की महायुती किंवा भाजप जर हसन मुश्रीफांना घ्यायला तयार नसतील तर मुश्रीफ साहेब एवढा आग्रह का करतायत, महायुतीचे शिल्पकारच आपण असल्यासारखं ते वागतायत किंवा तशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य असं होतं की गेल्या 6 महिन्यात 12,000 वेळा ते म्हणाले की गोकुळची निवडणूक महायुती म्हणून 12,000 नाही, 13,000 वेळा म्हणावं असेल. मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये त्यांना असं मी म्हणालो होतो. आता मंत्रिमंडळाचं काय मत आहे मला माहिती नाही, परंतु गोकुळच्या आता मी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. निवडणुकीच्या ज्यावेळी गोकुळचा निकाल लागेल तेव्हा गुलाल लावून तुम्हाला सविस्तर मुलाखत देईल. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.